आठवड्यामध्ये आपण मुलांसाठी वेगवेगळ्या भाज्या बनवत असतो. एका दिवशी आपण कडधान्य नक्कीच देत असतो. आज मी बनवलेली आहे माझ्या मुलाच्या डब्यासाठी हरभऱ्याची अतिशय स्वादिष्ट अशी भाजी. खूप सुंदर सुगंध सुटला आहे आणि ही रेसिपी माझी जी आहे ती जर तुम्हाला आवडली तर आस्वाद रेसिपीला ज़रूर फॉलो करा. त्यासाठी मी काय करणार आहे, हरभरा जो आहे तो रात्रभर भिजवला होता आणि सकाळी थोडंसं मीठ घालून कुकरला छानपैकी मऊ शिजवून घेतला आहे. आता त्याला फोडणी करण्यासाठी मी 2 चमचे तेल कढईमध्ये घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, हळद, हिंग हे सगळे मसाले जे आहे ते घालून घेणार आहोत. कधी कधी भाज्यांना वाटण न करता सुद्धा त्या भाज्या अप्रतिम चवीच्या होतात. अशीच एक ही हरभऱ्याची भाजी आहे जी मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता. अगदी घाईच्या वेळेत सुद्धा ही अतिशय मस्त साधी सोपी भाजी मुलांना फार प्रिय होते. नक्की करून बघा ही रेसिपी आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तेव्हा ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि आपण इकडे कांदा घालून घेणार आहोत. इथे मी आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातली आहे. छानपैकी मिक्स करून घेऊयात. थोडंसं आपल्याला कांदा शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि झाकण घालून आपल्याला कांदा हा मऊ करून घ्यायचा आहे. माझ्या कोणत्याच रेसिपी तुम्ही जेव्हा ट्राय करता तेव्हा ते कशा जमल्यात मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मुलांना आवडतील आणि पौष्टिकही होतील अशा वेगवेगळ्या भाज्या आपण बनवत असतो. तशाच पद्धतीची ही हरभऱ्याची भाजी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा अशाच पद्धतीची डब्याला देऊ शकता. अजिबात वेळ लागत नाही, पटकन बनते. आता यामध्ये आपल्याला कांदा शिजल्यानंतर टमॅटो घालून घ्यायचा आहे. तोही मऊ करण्यासाठी आपल्याला झाकण घालून ठेवायचं आहे. झाकण घालून आपण हे शिजवणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तिथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे कांदा लसूण मसालासुद्धा ॲड करणार आहे. धना जिरा पावडर घातलेली आहे. हे सगळे मसाले कांद्यामध्ये छानपैकी आणि मिक्स करून घेतल्यानंतर खूप सुंदर सुगंध सुटतो आणि आपली ही हरभऱ्याची भाजी अप्रतिम चवीची बनणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी रंग आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अगदी पाववाटी पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाले जे आहेत ते छानपैकी या कांदा टमॅटोमध्ये शिजतील. झाकण घालून ठेवणार आहोत आणि एक वाफ आल्यानंतर उकडलेले हरभरे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा आपल्याला साधारण 5 मिनटं वाफवायला ठेवायचं आहे की नाही. साधी सोपी पण मस्त भाजी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला ज़रूर फॉलो करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच ही रेसिपी शेअर करा. वाफ आल्यानंतर इथे मी गरम मसालासुद्धा घातलेला आहे आणि आपली भाजी इथे तयार झालेली आहे. खूप सुंदर सुगंध सुटला आहे. नक्की करून बघा ही रेसिपी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.